नमस्कार मित्रांनो, मी आम्ही शांभोरे. आज आपण बघणार आहोत आधार कार्ड आपलं कसं अपडेट करायचं. आधार कार्ड अपडेट करणं बंधनकारक आहे, सर्वांना आवश्यक आहे आधार कार्ड अपडेट करायचं. आधार कार्ड जर का आपण अपडेट केलं नसेल तर आपल्याला आपल्या जे काय शासनाच्या सुविधा आहेत ते बंद होतील. तर आधार कार्ड नक्की अपडेट करा. आणि तर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत A to Z बघा. आणि व्हिडिओला चला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुगलवरती यायचं आहे आणि वरी सर्च बॉक्समध्ये इथे सर्च करायचं आहे व्हेरीफाय आधार. व्हेरीफाय आधार सर्च केल्याच्या नंतर आपल्याला गव्हर्नमेंटची अशी पहिल्यांदा एकदम वरी स्टार्टिंगला साईड दिसेल व्हेरीफाय आधार नंबर आधार UDI या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला बघू शकता खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला बघू शकता इथं डॉक्युमेंट अपडेट हे ऑप्शन दिसत आहे. याची तारीख जी आहे 14/6/2026 पर्यंत आपल्याला फ्रीमध्ये आहे. नंतर याला कॉस्ट लागू शकते, म्हणजे पैसे लागू शकतात. तर ते करण्याआधी आपल्याला इथं वरी आल्यानंतर इथं लॉग इनचं ऑप्शन दिसेल बघू शकता. तर लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं बघू शकता वरी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. इंटरव्ह्यूवर आधार, इथं आधार नंबर टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आधार आणि कॅप्चा टाकणं झाल्यानंतर आपल्याला खाली लॉग इन विथ OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं OTP टाकून घ्यायची. OTP टाकून लॉग इन करून घेऊया. तर बघू शकता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर वरी आपल्या राईटला वरी ऑप्शन आहे आपला जिथं आपला फोटो दिसत आहे. तर तिथं आपल्याला कळू शकते की लॉग इन झालं की नाही. तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपला आधार दिसेल. तर आपण बघू शकता आपलं लॉग इन झालेलं आहे. तर खाली यायचं आहे डॉक्युमेंट अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता आणि खाली इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे. तर नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं. परत या नेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथं आपले सगळे डिटेल येईल आणि जे काय नाव आहे ते येईल इथं. आणि खाली बघू शकता आय व्हेरीफाय दॅट द अबाउट डिटेल आर करेक्ट. तर त्या व्हेरिफिकेशनच्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला इथं वरी एक गाईडलाईन दिलेली आहे की साईज आपल्याला 2 MB ची पाहिजे आणि JPEG मध्ये फोटो आणि PNG किंवा PDF मध्ये फोटो हवा आहे. तर बघू शकता आपण इथं जर फोटो अपलोड करताना ना तर आपल्याला PDF मध्येच अपलोड करायचा, कारण की JPEG मध्ये होणार नाही. PDF किंवा PNG मध्ये अपलोड करायचं आहे. तर बघू शकता आपल्याला इथं ऑप्शन बरेच काही दिलेले आहेत. जे काय आपल्याकडे आहे डॉक्युमेंट, जसं की आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन करू शकता. बघू शकता खाली इथं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड पण अपलोड करू शकता आणि बँकेचं पासबुक असेल तर पासबुक पण अपलोड करू शकता. तर आपल्याकडे इथं फर्स्टच्या ऑप्शनमध्ये आपल्याला पॅन कार्ड अपलोड करूया. ॲक्सेप्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता खाली सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याला PDF करायचा आहे आणि नंतर याला अपलोड करायचं आहे. तर बघू शकता अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली बघू शकता आपलं अपलोड झालेलं आहे पॅन कार्ड आणि 100% असं 100% मध्ये अपलोड झालेलं आहे. आणि परत खाली आल्यानंतर आपल्याला इथं ॲड्रेससाठी प्रूफ करण्यासाठी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर आपण कोणतं पण देऊ शकतो. तर आपण इथं पासबुक आपण अपलोड करूया आणि पासबुक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं डबल परत जसं पॅन कार्ड अपलोड केलं तसंच आपण पासबुक पण अपलोड करून घेऊया. हे पण अपलोड झाल्यानंतर खाली आपल्याला परमिशन द्यायच्या इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट गिव्ह टू अ कन्सेंट दॅट द इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट. तर या सर्कलवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर नंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपल्याला इथं हिला कट करूया. तर आपलं इथं झालेलं आहे अपडेट डॉक्युमेंट. तर गो टू डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. बघू शकता आपलं जे काही डॉक्युमेंट अपडेट आहे ते बघू शकता व्हेरिफिकेशन स्टेजवर गेलेलं आहे. आणि याला आपण खाली पण स्क्रोल डाऊन बघू शकता करून आपलं झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.